जागे आहे का? ती अख्खी तर झोपत होती. झोपलाय आणि किती तुम्हाला आणि ते ना बोला छत्रपती शिवाजी महाराज की. वा, लेकरांचा आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे. पहिल्यांदा सगळ्यात आधी या महासूत्र संचालकासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कुठे गेले तिथे? बरं, आपण सगळं आपलं गाव वाडी तालुका सोडून पोटापाण्यासाठी वेगवेगळ्या शहरात आलेलो. कशासाठी आलो? पोटापाण्यासाठी. टाइमपाससाठी कोणी आले की? हा, टाइमपाससाठी स्वारगेटच्या बाकड्या खाली बसून देत नाही पोलीस आपल्याला, बरोबर ना गावडे साहेब? लगेच सांगते. तर पोटा पाण्यासाठी झालं सगळ्या आवरावर झाली का? पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो. पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो. पण आम्ही पुणेकर सारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो. कारण हे जोडण्याचं प्रतीक आहे, तोडण्याचं नाही. कारण फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा सुंदर फुलहार तयार होतो. दिव्यानं दिवा लावत गेलं की दिव्यांचे सुंदर दिवाळ तयार होते. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. आणि अशीच माणुसकीची सुंदर नाती तयार करायचं काम आम्ही पुणेकर संस्था करते. ही फार मोठी गोष्ट आहे. जगभर सत्कार होऊ द्या, अमेरिका, जर्मन, जपान, कुठे होऊ द्या, कुठे होऊ द्या, पण आपल्या गावात झालेला सत्कार मोठा असतो की छोटा असतो? सगळ्यात मोठा असतो. कारण आपली प्रवृत्तीच अशी की गावातल्या बाला गावातली लोक कधीच किंमत देत नाही. दुसऱ्या गावातून गोळा आला की आपण पोताडे घेऊन पुढे बसतो कीर्तनाला, बसतो का नाही? टाकीला बरोबर खेळते, बरोबर ना? जगात काय विशेष आहे, नवनाथरावांची विशेष आहे अशी परिस्थिती आहे आता. पण नवनाथ सांगता सांगता आमची चर्चा चालू होती त्यावेळेस सहज सुचलं की मे मध्ये तर भेट झाली, लग्न झाले जूनला. मे मध्ये तर भेट झाली, लग्न झाले जूनला, आणि ती कराटे खेळते कळले आणि मुलाला. बऱ्याच भगिनी पेंगत होत्या म्हणून त्यांना जाग करणं गरजेचं आहे. आणि ज्या मातृदिनाचं औचित्य साधून आज कार्यक्रम होतोय बाईकही त्या आईला समर्पित होळी आहे. मी नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर म्हणजे वडनेर पलीकडल्या वडनेरमध्ये शिकलोय, जांबूतमध्ये शिकलोय आणि मूळ गारपिंडीचं आहे. आळगुटीजवळ गाव आहे माझं, पारनेर तालुक्यात. आई जगदावणारी आई नंबरणारी गाय, आई जगदावणारी आई नंबरणारी गाय, शिळपाक खाऊन देई लेकरांना साय, शिळपाक खाऊन देई लेकरांना साय. आई उठे सूर्या आधी सूर्य बनून घरात, आई उठे सूर्या आधी सूर्य बनून घरात, ज्योत बनून तेवते गरिबीच्या अंधारात. आई घराचे वैभव असे अभिमान धरा, आई घराचे वैभव असे अभिमान धरा. ती सावरत राही अवघ्या विश्वाचा पसारा, भूक लागता पोरांना आई कासावीस होई, तिच्या डोळ्यातील पाणी गालावर येई. आई आंधळ्याची काठी आई पांगळ्याचा पाय, आई आंधळ्याची काठी आई पांगळ्याचा पाय. आई भुकेल्याची वाटी आई गोठ्यातील गाय, आई भुकेल्याची वाटी आई गोठ्यातील गाय. तिचं दुखलं खुपलं सार अंगाव काढते, तिचं दुखलं खुपलं सार अंगाव काढते. येता आपल्याला ताप रात जागून काढते, येता आपल्याला ताप रात जागून काढते. बाप गेल्यावर आप
आई बाप सुद्धा होते. आठवणीत बापाच्या एकटी आसू ओढळते. आठवणीत बापाच्या एकटी आसू ओढळते. आई हिरवी तुळस आई मंदिर कळस. आई हिरवी तुळस आई मंदिर कळस. घर चालावे म्हणून दूर सारते आळस. घर चालावे म्हणून दूर सारते आळस. भोगून सासूरवास राखी माहेराचं नाव. आई लढत राहते दोन वाट्यांच्या जीवावर. आई लढत राहते दोन वाट्यांच्या जीवावर. मन मारून जगते तरी मुखच राहते. लढून संकटांची दान सुखाच मागते. आई प्रेम सदा फुली आई सुखाचा जागर. आई प्रेम सदा फुली आई सुखाचा जागर. आई पृथ्वीवरला देव आई तुझा पंढरपूर. आई पृथ्वीवरला देव आई तुझा पंढरपूर. आई मोठे विद्यापीठ आई कष्टाचेच नाव. तिच्यामुळे ओळखते आपल्याला सारे गाव. तिच्यामुळे ओळखते आपल्याला सारे गाव. होय कितीही म्हातारी नांदे सुखाने सासरी. होय कितीही म्हातारी नांदे जी. होय कितीही म्हातारी नांदे सुखाने सासरी. तरी धावे जीव तिचा तिच्या हळव्या माहेरी. तरी धावे जीव तिचा तिच्या हळव्या माहेरी. आई असते तू भर आई कळतच नाही. आई असते तो वर आई कळतच नाही. येता आठवण रडे पाच लेकरांची आई. येता आठवण रडे पाच लेकरांची आई. आई रुसाया हक्काची तिच्या गळ्यात पडावे. आई रुसाया हक्काची तिच्या गळ्यात पडावे. हात डोक्यावरी तिचा तिच्या कुशीत रडावे. हात डोक्यावरी तिचा तिच्या कुशीत रडावे. आई गेल्यावर पुन्हा नाही आई रे भेटत. आई गेल्यावर पुन्हा नाही आई रे भेटत. आई कशी का असे ना तिची सर नाही येत. आई कशी का असे ना तिची सर नाही येत. आई जगातून जाता आपले जगही मरते. आई जगातून जाता आपले जगही मरते. तिच्या आठवणीमध्ये उभे आयुष्य जळते. तिच्या आठवणीमध्ये उभे आयुष्य जळते. उभे आयुष्य जळते. उभे आयुष्य जळते. कोंड्याचा मांडा करून ज्या आईनं आपल्याला वाढवले, ज्या बाबाने आपल्याला संस्कार केले, त्या आईवडिलांना कधी विसरायचं नाही. हे आपल्या गावकऱ्यांना सांगायची गरज नाही, कारण हे खरंच सांगणं शहरातल्या लोकांना. कारण वृद्धाश्रमांची सर्वाधिक संख्या शहरात आहे. मोठमोठ बाजरीवर अर्ध्या पोत्यावर आपण आईबाप सांभाळतो, पण आईबापाला कधी वृद्धाश्रमात पाठवत नाही डॉक्टर साहेबाकडे. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे आणि ते आपण प्राणपणाने जमतो. माझ्या भगिनींच्या अनेकींच्या डोळ्यात अश्रू आले, त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. त्या सुद्धा आया आहेत. आई असं ते तोवर आहे कळतच नाही, त्या ओळी आहे. आणि आई असताना ज्याला कळली ना तो सगळ्यात मोठा. आई असताना कळली पाहिजे. आई गेलं, मी आजच पोस्ट टाकली बघा, कुंडवावलीला गेलो होतो आईच्या गळ्यात 2018 साली गळ्यात घालून फोटो काढला होता.
सोन्याच्या फ्रेममध्ये जरी आईवडिलांचा फोटो घरात असेल तर काय फायदा आहे? जिवंत आईवडिलांना गोठ्यात दाबून वाढणारे काही काही मंडळी आहेत आणि तिरुपती बालाजीला 16,000 रुपयाची ट्रिप करणारी काही मंडळी आहेत. म्हणजे लेकरांना एवढं शिकू नका की त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा वाचता येणार नाही, भावना वाचता येणार नाही. काय शिक्षणाचा फायदा होतो? तर हा संदेश आम्ही पुणेकरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयास आहे. आणि ही संस्था आणि त्यांचं कार्य हे असंच वाढत राहो. कारण आपण आरंभशूर आहे. काही झालं व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा, काही झालं व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करायचा, आरंभशूर. पण पुढं काहीच करायचं नाही, पुढं काहीच करायचं नाही. तर तसं न करता ही संस्था शाश्वतपणे काम करते याचा मला फार आनंद आहे. त्यानंतर तुम्ही म्हणाल आईवर कविता केली, पण बापाचं काय? बरोबर ना? कारण बापाच्या भूमिकेलाच आईची कविता म्हणतात. ती काही एवढे लिहिल्या होत्या, जर का अश्रूंना रंग असते, जर का अश्रूंना रंग असते तर बापाच्या उशांचे अभरे सकाळी आपल्याला रंगीत दिसले असते. तो बिचारा अंधारात रडतो, उशीत तोंड खुपसून रडतो, पण ते अश्रू कोणाला दिसत नाही. लेक वाटा लावायच्या वेळेस ना तो मांडवाच्या बाहेर किंवा कोपऱ्यात कुठंतरी लपतो. कारण आपल्या डोळ्यातल्या अश्रूने लेकीला दुबळं होताना त्याला पाहायचं नसतं. असा बाप, त्याची ही कविता आहे. पांग आईच्या गर्भाच या जन्मीच फेडाव, पांग आईच्या गर्भाच या जन्मीच फेडाव, आई बाच्या सावलीत कवड्या कुंभान वाढाव, आई बाच्या सावलीत कवड्या कुंभान वाढाव, कुरड बाळूत देऊन आई झोपली वल्याव, कुरड बाळूत देऊन आई झोपली वल्याव, बारी मोडली दुःखाची त्या बापाच्या जीवावर, बारी मोडली दुःखाची त्या बापाच्या जीवावर, आई पोटास जाळून उभं आयुष्य यटाळी. आता शहरातल्या लोकांसमोर कविता सादर करताना येटाळणीचा अर्थ सांगावा लागतो, आपल्या लोकांना सांगावा लागणार नाही. आई पोटास जाळून उभं आयुष्य यटाळी, एका संकट घरावर बाप कष्टानं पिटाळी, एका संकट घरावर बाप कष्टानं पिटाळी. तेच लागता पायाला आई चालत राहिली, तेच लागता पायाला आई चालत राहिली, पोर झोपता उपाशी कोणी बापाची काहिली, पोर झोपता उपाशी कोणी बापाची काहिली. ढोर मजुरी करून तिनं सांधला पदर, ढोर मजुरी करून तिनं सांधला पदर, पिळा कुकवाचा वाळी तिनं राखला आदर, पिळा कुकवाचा वाळी तिनं राखला आदर. पाटी पेन्सिल देऊन मांडी सुखाची गणित, पाटी पेन्सिल देऊन मांडी सुखाची गणित, बाप खपला खपला दुसऱ्याच्या आरणीत, बाप खपला खपला दुसऱ्याच्या आरणीत. करी उसन पासन जगलीची मनाचा जीव, करी उसन पासन जगलीची मनाचा जीव, बाप करायचा नाही त्याच्या जखमाची कीव, बाप करायचा नाही त्याच्या जखमाची कीव. काहू फोडून रडली लेक जाताना सासरी, काहू फोडून रडली लेक जाताना सासरी, सुखासाठी हलेकीचा बाप हात पसरी, सुखासाठी हलेकीचा बाप हात पसरी. चला जपूया हे नाती नको तोडायाची भाषा,
चला जपूया ही नाती, नको तोडायाची भाषा, समजावी काळजाला आता काळजाची भाषा, समजावी काळजाला आता काळजाची भाषा. माय बापाचं हे गाणं मोठ्या मायेनं म्हणावं, माय बापाचं हे गाणं मोठ्या मायेनं म्हणावं, जुन्या खोडाचं दुखणं वेगळ्या पानाला कळावं, जुन्या खोडाचं दुखणं हिरव्या पानाला कळावं. आई बापाची कहाणी काळजातही असते, आई बापाची कहाणी काळजातही असते, आई बाप गेल्यावर जग आपले नसते, आई बाप गेल्यावर जग आपले नसते. देव जरी देवळात नको श्रद्धेचा पसारा, देव जरी देवळात नको श्रद्धेचा पसारा, चल जीवा पड तू हा मायेचा देवारा, चला जीवा पड तू हा मायेचा देवारा, हा मायेचा देवारा, हा मायेचा देवारा. धन्यवाद. अजून एक 52 पानाची कविता ऐकणार का? छोटी आहे. रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचे डोस पाचता येत नाही, त्याची मला जाणीव आहे. आणि मित्रांनो, म्हणजे इथं पाहिलं मी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले, त्या मायमाऊलीच्या डोळ्याच्या म्हणजे डोळ्यात अगदी पाण्यात मला आतून दिसत आहे. इतका तोला मोलाचा माणूस आपल्याला इतके जिकिरीनं संजय नाईक साहेबांच्या माध्यमातून मिळाला आहे. मला असं वाटतं की जोरदार टाळ्यांच्या गजरात. हा नुसता साहित्यिक नाही आहे, ते स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत आणि इतक्या मोठ्या पदावरती काम करत असताना देखील केवळ तुमच्यासाठी, आईसाठी आणि या सगळ्या मेळाव्यासाठी ते आवर्जून इथं उपस्थित राहिले. आणि त्यांचं हे सगळं ओघवतं. आम्ही आमच्या विद्यार्थी साहित्य समितीच्या वसतिगृहामध्ये सुद्धा साहेबांना बोलवलं होतं आणि त्यांचं देखील त्यावेळेस आम्हाला खूप स्नेह वाढला. मी विनंती करतो की आता जेवणाचा कार्यक्रम तिथं थोडासा उशीर होतो ते सगळं अरेंजमेंट करायला. शिवाय आपले हा सगळा दुग्ध शर्करा रोग मातृदिनाच्या दिवशी येणं खूप अशक्य आहे. त्यामुळे मी विनंती करतो की साहेब आपली एक कविता आम्हाला जरूर अजून ऐकवावी. नळवलेला बाळासाहेब गगे यांचे एक कार्यक्रम केला होता आई बापाच्या कविता. बऱ्याच वर्षाची कीर्तनाची परंपरा होती आणि तिचा कार्यक्रम झाला. त्यावेळेसही 3-4 हजार घेतली होती. आता मोबाईल आलाय, भाजी फोडणीला टाकली तरी आईला व्हिडिओ कॉल करता येतो. पण पूर्वी कसं होतं का? नव्हतं. सासूरवासिनी ज्या जुन्या आहेत आता, बरोबर ना मावशी? आता मागे मारुती काका शिंदे तिथं मावशी हिराबाई शिंदे, तुम्ही मावशीच झाल्या माझ्या. तर त्यावेळेस सासूरवासिनी ज्यांना लिहिता येत होतं त्या शेजारून पत्र लिहून द्यायचं आणि ते सगळा आपला प्रवास आनंदाचा, दुःखाचा, सुखाचा आईला पत्राद्वारे कळवायचा पूर्वीच्या काळी. त्याची ही कविता. आणि स्त्रीच्या जीवनात ना फार फक्त 3 वेळा फुलं येतात. मुंडवळ्यांची फुलं, ओटी भरण्याची फुलं आणि शेवटच्या प्रवासाची फुलं. कवितेचं नाव फुले. मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गं, मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला गं, त्यानंतर फुलांशी माझं नातच तुटलं गं, त्यानंतर फुलांशी माझं नातच तुटलं गं बाई, नातच तुटलं गं. त्यांचं नातं पैशाशी तोच बोलतो गं बाई, त्यांचं म्हणजे नवऱ्याचं. त्यांचं नातं पैशाशी तोच बोलतो गं बाई, तोच बोलतो तोच बोलतो मारतो सुद्धा. काय सांगू तुला माझे आई, दिवस रात्र नवरा मला मारीतच राही. एक सासूरशीन आपल्या आई वडिलांना पत्र लिहिते, आईला पत्र लिहिते. त्यातली ही कविता आहे.
त्याच्या दारूमुळं सर्व गमावलं ग आई, गळ्यात फुटका मनी सुद्धा राहिलाच नाही. काल नवरा म्हणाला पाठवलं का पत्र घरी, गाडीसाठी पैशाच बोललीस का माहेरी. काय बोलून कसं बोलू तूच सांग ना ग आई, माहित आहे मला माझ्या बाबाची कमाई, माहित आहे मला माझ्या दादाची कमाई. यातलं तू बाबांना काही सांगू नको आई, यातलं तू बाबांना काही सांगू नको आई, त्यांच्या हळव्या काळजातली अंबरेल गाई, त्यांच्या हळव्या काळजातली अंबरेल गाई. पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई, पुन्हा मुलगी झाली आता काय करू आई, मुलासाठी यांनी 4 मुली मारल्या बाई, मुलासाठी यांनी 4 मुली मारल्या बाई. काय बोलू कसं बोलू तूच सांग ना ग आई, काय बोलू कसं बोलू तूच सांग ना ग आई. अशा कशा लगीन गाठी देव बांधतो ग आई, अशा कशा लगीन गाठी देव बांधतो ग आई. माझ्या गप्प बसण्यावर उपाय त्यांनी काढला, माझ्या गप्प बसण्यावर उपाय त्यांनी काढला. फक्त एवढं सांगते आता सासूरवास वाढला, फक्त एवढं सांगते आता सासूरवास वाढला. गप्प राहून खूप सोसलं आता सोसवत नाही. शेवटच्या पत्रात लिहिते, गप्प राहून खूप सोसलं आता सोसवत नाही. पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी जिवंत असणार नाही, पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी जिवंत असणार नाही. एवढं सांगते आई येताना शांतपणे ये, एवढं सांगते आई येताना शांतपणे ये. खूप खूप फुलांनी देह माझा झाकून दे, खूप खूप फुलांनी देह माझा झाकून दे. चटके आणि माराचे वळ आतापर्यंत जेवढं मारलंय, चटके आणि माराचे वळ सर सर झाकून जाईल, चटके आणि माराचे वळ सर सर झाकून जाईल. माये तुझ्या फुलातून सुगंध राहील, माये तुझ्या फुलातून सुगंध राहील. विचार करत बसू नको उठ उठ ना ग आई, विचार करत बसू नको उठ उठ ना ग आई. आत्ता निरोप येईल बघ फुलं जमा कर ग, आत्ता निरोप येईल बघ फुलं जमा कर ग आई, फुलं जमा कर ग. मुंडवळ्यांच्या फुलांचा स्पर्श शेवटचा ठरला ग आई, त्यानंतर फुलांशी माझं नातच तुटलं ग, त्यानंतर फुलांशी माझं नातच तुटलं ग बाई, नातच तुटलं, नातच तुटलं. आणि ह्या स्त्री संघर्षाची गोष्ट एक भाकर 3 चुली ह्या कादंबरी मी अतिशय पोटतिडकीनं मांडलेली, आत्मतिडकीनं मांडलेली आहे. गारपिंडी असेल, वेल असेल, आणे असेल, नळवणे असेल, शिंदेवाडी, पिंपळगाव, वटार, अलीकडलं वंडेर, पलीकडलं वंडेर, जांभूळ, सुंगूर, चांडोर, त्याच परिसरातली घडलेली ही गोष्ट आहे. 450 पानाची कादंबरी आहे आणि मराठी साहित्यात चौरेसर विक्रम झाला की